नमस्कार भावांनो, मी अमित. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे. आजचा व्हिडिओ खास लोगो डिझाईनवरती होणार आहे. लोगो डिझाईनसाठी जे काही मटेरियल आणि पी-एल-पी लागणार आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. तिथून तुम्ही इझिली ते डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड माहिती असणे गरजेचे आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तो व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला पिक्सेल लॅब ही ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला डिफॉल्ट जे आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे आणि जी काय मी तुम्हाला पी-एल-पी दिली आहे ती पहिली इथे ओपन करायची आहे. ओपन करण्यासाठी तुम्ही इथे 3 डॉटला क्लिक करून खाली ओपन डॉट पी-एल-पी फाईल हा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक करून जी काही पी-एल-पी दिली आहे मी ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि इथे एक्स्ट्रॅक्ट करू शकता. तर मी ही पी-एल-पी ओपन करत आहे. पी-एल-पी ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर सगळ्यात आधी मी इथे एक शेप घेतलाय आणि शेपचा कलर बॅकग्राऊंड घेतलाय आणि बॅकग्राऊंडचा कलर थोडासा असा डार्क चॉकलेटीमध्ये मी ठेवला आहे. त्यानंतर इथे मी जी काय माझी नावाची टेक्स्ट आहे तीही ॲड केली आहे. टेक्स्ट ॲड करण्यासाठी मी यामध्ये जी श्रीदेवी फॉन्ट आहे ती यूज केली आहे. तर तुम्हाला देखील ही फॉन्ट हवी असेल तर कमेंट करा येस आणि मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या फॉन्ट देऊन टाकेल. फॉन्ट ॲड केल्यानंतर या फॉन्टला मी एक प्रकारचं टेक्स्चर दिलंय. तर टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकता. टेक्स्चरने काय होतं की आपली जी टेक्स्ट आहे ती एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला दिसून जाते. टेक्स्चर दिल्यानंतर मी त्याला ग्लो येण्यासाठी शॅडो एक दिलाय. शॅडोमुळे काय होतं आपली डिझाईन एकदम खतरनाक पद्धतीने टेक्स्ट जे आहे ती तुम्हाला दिसून जाते. टेक्स्ट झाल्यानंतर मी इथे तुम्हाला परत जे काही आपलं आडनाव आहे किंवा जे काही तुमचं नाव टाकणार आहात तुम्ही ते देखील इथे ॲड केलंय. त्याची देखील फॉन्ट मी तुम्हाला देऊन टाकेन. त्यानंतर तुम्ही पाहू शकता याला देखील मी एक प्रकारचे टेक्स्चर दिलंय. टेक्स्चरने ही सुद्धा एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं JPEG ग्राफिक्स असेल ते इथे टाकायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. यामध्ये मी याला व्हाईट कलर दिलाय आणि स्पेसिंगमध्ये जाऊन थोडी स्पेस वाढवली कारण ते एकदम जवळ चांगलं नाही वाटणार. म्हणून त्यामध्ये थोडी स्पेसिंग वाढवल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की एकदम खतरनाक पद्धतीने ते दिसत आहे. यानंतर मी पिक्सेल लॅबचा जो काही आयकॉन आहे तो इथे ॲड केलाय. त्यामुळे ते एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल. पिक्सेल लॅबचा आयकॉन थोडंसं ग्लो येण्यासाठी मी त्याला बॉर्डर ॲड केलाय, स्ट्रोक ॲड केलाय. तो देखील तुम्ही पाहू शकता. याआधी असं होतं आणि नंतर हा बघा कसं दिसतोय. ते एकदम खतरनाक पद्धतीने तो पण दिसत आहे. यानंतर मी असा राऊंडमध्ये एक शेप घेऊन त्याची एकदम ऑपेसिटी कमी केली ज्यामुळे आपल्या डिझाईनला एक वेगळ्या पद्धतीचा ग्लो येतो आणि खतरनाक वाटते. यानंतर मी ही किंगची टोपी देखील ॲड केली आहे. किंगच्या टोपीने काय होतं ते एकदम खतरनाक पद्धतीने आपली डिझाईन ही दिसून जाते. आणि शेवटी आपण बघू शकता की
आपली डिझाईन ही एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला दिसेल. तर भावानं, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.